मी विपुल जाधव, उपसरपंच ग्रामपंचायत भोकरी. तर आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अँटोनो वेअर हाऊसिंगचे कामं चालू आहे, बांधकामं चालू आहे. तर त्या वेअर हाऊसिंगच्या बाजूलाच एक आमचा तळवलीवरून भोकरी कोशिंबीकडे जाणारा एक नाला म्हणजेच उपनदी आहे ती, बादशाह नदीची उपनदी. तर तिथे आधी बंधारा होता, तो बंधारा अनधिकृतपणे अँटोनो वेअर हाऊसिंग वाल्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. सन्माननीय सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक सचिव साहेब यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे तिथे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी. तर त्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर त्यांना ना हरकत दाखले दिलेले आहे. तर त्याबाबत त्यांनी काय चुकी केली असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई. मला काय वाटतं ना की गैरप्रकार झालेला आहे? गैरप्रकार असं मला वाटतो की आधी त्यांनी त्याबाबत व्हिडिओ वगैरे बनवले, त्यांच्याशी पत्रव्यवहार केले आणि त्यानंतर यांनी त्यांना ना हरकत दाखवली. तुमचा कोणी जो नैसर्गिक स्रोत आहे त्याला कुठेतरी बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा त्रास देखील होणार आहे. आज आपण आपल्या भेवंडी तालुक्यात भेवंडी तालुका विकसित करण्यासाठी असंख्य असे व्यापारी वर्ग आपल्या भेवंडी तालुक्यात आलेले आहेत. आम्ही त्यांचं गावातल्या लोकांनी कधीही त्यांना नकार दिला नाही की आमचं गाव विकसित करू नका. पण गाव विकसित करताना कुठेतरी गावातील लोकांचा जो शेती व्यवसाय होता तो नष्ट करून त्यांना त्यांच्या जमिनी नापीक करून कुठेतरी व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न काही बाहेरील आलेल्या या व्यावसायिकांनी केलेला. आमच्या प्रस्थापित शेती व्यवसाय करणारा आमचा जो समाज आहे इथूनचा, जो आमचा कुणबी शेतकरी आहे, आमचा इथला आदिवासी शेतकरी आहे, तो कुठेतरी उद्ध्वस्त करून व्यवसाय निर्माण करण्याचं काम आमच्या इथे चालू आहे. आज आमची बादशाह नदीची उपनदी, जी नदी भोकरी पासून तलोली पर्यंत असंख्य अशा गावांना उपजीविका करणारी नदी, त्या नदीला बुजून जे अँटोनोवा लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड या कंपनीने आज ती नदी बुजून 100 एकर जमीन नापीक करण्याचा कट कारस्थान आखले. आज गेल्या 1 महिन्यापासून आमचे तेथील शेतकरी मुलं, नितीन चंदे असतील, त्यांच्या मागे असलेले आमचे त्या गावचे भोकरी गावचे उपसरपंच असतील, अशी असंख्य अशी मुले तिथे जाऊन त्या कंपनीला सांगत आहेत की आमच्या नदीला बुजू नका, जेणेकरून या बाजूला असलेला जो शेतकरी वर्ग आहे, जो 100 एकर मधील शेतकरी आहे, तो उद्ध्वस्त होईल. त्यांना तुमच्या लॉजिस्टिक पार्क मध्ये जर जमिनी डेव्हलपला द्यायच्या नाहीत तर त्यांना जबरदस्ती करून अशा पद्धतीने त्यांचा व्यवसाय जो शेतीचा व्यवसाय तो नष्ट करून कुठेतरी त्यांना त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जात आहे की आम्हाला तुम्ही तुमच्या जमिनी डेव्हलप करा. त्या नापीक करून कुठेतरी त्यांच्या माध्यमातून त्यांचा भाव पाडून शेती व्यवसाय नष्ट करून त्यांना लॉजिस्टिकच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उभारणीसाठी जमिनी देत नाहीत ते त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. अँटोनिवा लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा तक्रार केली. त्यांच्या जवळून प्रांत अधिकाऱ्यांना आज निवेदन, त्यांचं आम्ही जे निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, त्याची नोटीस त्यांना आलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचं मी स्वागत करू इच्छितो की त्यांनी त्वरित कायदेशीर नोटीसद्वारे प्रांतांना अधिकार दिलेले आहेत का त्वरित 45 दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी. माझं तहसीलदारांना म्हणणं आहे की जर आपले खालचे अधिकारी, मंडल अधिकारी असतील, तुमचे तलाठी असतील व असंख्य असे तुमचे नायब तहसीलदार असतील, जर तुमचं ऐकत नसतील तर त्या खुर्चीवरती बसलेत का तुम्ही? आज आमच्या येथील शेतकरी जर न्याय मागण्यासाठी तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्ही तर त्यांना हेलपांडे मारायला लावत असतील 6-6 महिने, तर याच्यामध्ये तुमचे अधिकारी सुद्धा दोषी आहेत. जेणेकरून तुम्ही सुद्धा याच्यामध्ये जर दोषी असतील तर तुमच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. ही लॉजिस्टिक कंपनी ज्या परप्रांतीय माणसाने आमच्या इथे उभारलेली आहे त्या परप्रांतीय माणसाला सुद्धा सांगतो आणि असंख्य असं लॉजिस्टिक पार्क आमच्या इथे भेवंडी तालुक्यात चालू आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांना पायदळी तुडून अशा पद्धतीने शेती नष्ट करून त्यांना ब्लॅकमेल करून शेती घेऊ नका, जेणेकरून आपल्या येथील लॉजिस्टिक पार्क जो व्यावसायिक आमच्या इथे चालू आहे तो भेवंडी तालुक्यातून हद्दपार करायला आम्हाला तुमच्या या चुकीच्या कारणामुळे आम्हाला पायंडा पाडायला लागू नका, जेणेकरून तुमचा हे लॉजिस्टिक पार्क बंद करावा लागेल. हे लॉजिस्टिक पार्क मार्फत असंख्य अशा मुलांना व्यवसाय आणि त्यांचे धंदे असंख्य असे चालू असतात.
त्यांना कुठेतरी रोजगार निर्मिती होते, यासाठी आम्ही आजपर्यंत हे लॉजिस्टिक पार्क बंद केलेलं आहे. पण तुम्ही जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकरी व्यवसाय नष्ट करून गाव गुंडांचं जर साम्राज्य तिथे निर्माण करत असतील, तर भोकरी तलोलीच्या या गावकऱ्यांना माझं सांगणं आहे, तुमच्यावरती जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला आहे त्याचं जर अवलंबन झालं नाही तर तहसीलदारांचं सुद्धा खुर्चीवर बसणं आम्ही बंद करू. एसडीओ ना सुद्धा सांगणं आहे, प्रांतांना सुद्धा सांगणं आहे, तुम्हाला जो अधिकार क्षेत्रात तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जाऊन तिथे कारवाई करा, आणि कारवाई जर केली नाही तुमचं सुद्धा खुर्चीवर बसणं आम्ही बंद करू. आणि लॉजिस्टिक पार्कला सांगणं आहे, तुम्ही जर येत्या काळात जर ही नदी सुस्थितीत केली नाही आणि आमच्या इथे 100 एकरवरील शेतकरी जो बाधित होणार आहे त्यांना जर न्याय दिला नाही आणि आपण आपले केलेले असंख्य असे अनधिकृत बांधकाम पाडले नाही तर तुमच्यावर सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने बुलडोजर युपी बिहार मध्ये चालतो, मुंबईमध्ये चालला, त्याच पद्धतीने आम्ही शेतकरी म्हणून आम्ही बुलडोजर घेऊन येऊ आणि तुमचं सगळं पाडकाम करून टाकू. असे आम्ही तुम्हाला या माध्यमातून पत्रकारांनी आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला, तर माझं सांगणं आहे की आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांजवळ गेलोय. जर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर आम्ही स्वतः बुलडोजर घेऊ, हे सर्व पाडकाम करू आणि आमची जी नदी जी वर्षानुवर्षे आम्हाला ज्या नदीमधून पाणी मिळालं आणि आम्ही शेती करत होतो, कालव्यांच्या मार्फत शेती करत होतो, ती शेती करताना आमची जी नदी बुजवलेली आहे ती नदी जर मिळाली नाही तर येत्या काळात उग्र आंदोलन सर्व शेतकरी करतील असं आम्ही आवाहन करतो.